नेतृत्व कामाच्या पद्धती चांगल्या लोक एकत्र झाले, त्यांना व्यवस्थित केलं, त्याच्या आश्चर्य चालू प्रज्वल रेवण्णा प्रकरण जे आहे या पद्धतीने विरोधकांनी उचलायला पाहिजे होतं. काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष त्या पद्धतीने ते उचललं गेलं म्हणून करून गेले की आता देशात नाही वगैरे असे त्याचे मुद्दे यायला पाहिजे. चेहरा त्या निमित्तानं गोळा झालेला आहे. दुसरा अँगल असतो. अशा ज्या गोष्टी त्याच्या जहर भाष्य असं करायचा चालतो आणि त्याचं कारण त्याच्यात काही स्त्रियांचा उल्लेख असतो. तर त्या स्त्रियांची विरुद्ध अधिक होते. त्यामुळे शक्यतो आपण तो अँगल टाळावा. ज्या धनंजय मुंडेवर तुम्ही पुत्रासारखं प्रेम केलं ते धनंजय मुंडे सगळ्या सभांमध्ये शरद पवारांच्यावर तोंड सूप घेत आहेत, काय सांगा? ते सगळं त्यांचं कॅरेक्टर काय ते कळतं. साहेब, आपण केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतो, महाराष्ट्राचा लाल होत नाही. त्या धोरणात्मक भूमिकेत असं आहे की कांदा निर्यातीला बंदी होती हेच होती. तो कांदा असतो नाही तर राहिला. कांदा हा विशेषतः लहान शेतकरी, बिगर शेतकऱ्यांसाठी, ऊसवाला, द्राक्षवाला हा शेतकरी कांद्याची इतक्या वेळ झाली. कांदा उत्पादन हा विशेषतः बिगर शेती पाण्याची कमतरता देतात तिथे आणि ते पैसे त्यांना देणं ठीक आहे. ते देशातून देशाच्या बाहेर जिथं मार्केट असेल त्या ठिकाणी पाठवण्याची पद्धत असते आणि कारण नसताना या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली किंवा मर्यादा हा निर्णय केंद्र सरकारचा धडाधड चुकीचा. मला आठवत माझ्याकडे जेव्हा हे काम असतं त्या दिवशी मी कांद्याची निर्यात होती, कांद्याच्या किमती वाढल्या मार्केटमध्ये आणि मी सभागृहात गेलो आणि भाजपचे लोक खासदार गळात कांद्याचा मारा घालून आले आणि आमच्या इथे घोषणा द्यायला आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की कांद्याचे भाव खाली आला. तिथे मी मला विचारलं त्या खात्याचा मंत्री तुमचं धोरण काय? मी सांगितलं की कांदा उत्पादन हा बिगर शेतकरी कधी त्या दोन पैसे नेतात. आज जर दोन पैसे देत असतील तर आमचं धोरण त्यांना सफल करणार आहे. ते कांद्याचा मारा डायरेक्ट झालो तिथे काँग्रेसचा मारा डायरेक्ट झालो. आम्ही याच्यामध्ये कांदा उत्पादकांच्या बाजूने जातो. ही नीती आम्हाला लोकांची होती. आज ती नीती नाही आणि त्यामुळे ती संकटे संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीवेळी जी अवहेलना झाली त्या संदर्भात काल उदय सामंत यांनी म्हटलं संध्याकाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी माफी सुद्धा मागितली. नेमकं त्यावेळी ज्या पद्धतीने ड्राफ्ट केला होता तो चुकीचा होता. आमच्या पक्षासाठी आमचा कॅप्टन ठरलाय मात्र विरोधकांचा अजून कॅप्टन ठरत नाही. यावर मतदान कुणाला करणार असं विरोधक आव्हान करतात. एवढा एक प्रश्न प्रत्येक निवडणुकीत शरद पवार साहेब बोलावले येतात. पंचशील हॉटेलमध्ये काही नेत्यांना बोलवून घेतात, काहींना डोस देतात, काहींना प्रेमानं सांगतात आणि जुळणे लावतात. त्यामध्ये आधी आवाडेपासून कुंभेकारापासून ते येवायपासून केपी पडली सगळी नावं आता 5-10 वर्षात आम्ही ऐकली. यावर्षी असं कोण आहे? ज्यांना बोलायचं असतं ते सगळ्यांची सुसंवाद झालाय. काहींचं जाहीर झालंय, काहींचं खाजगी झालं. देवेंद्र फडणवीसांना तरी याची खबरदारी घेऊन जा. साहेब, तुम्ही मोदींचा उल्लेख मगाशी केला. तुम्ही प्रत्येक भाषणांमध्ये सांगताय की मोदींची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. संविधानात बदल यासाठी
करणार आहेत की ते काय अजन्म सत्ताधीश राहावेत पुतींसारखे, तर ही भीती खरी आहे की उगाच अनाठाई भीती आहे? ते असं बघायचं का आतापर्यंत वागणं, आतापर्यंतची निर्णय ही जे बघितले तर सावध राहण्याची स्थिती. ते एकदम चार्ज करणार नाही, तिथे अगदी चुकीच होती, पण सावध राहून जनतेला लोकांना राजकीय नेते. साहेब, पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जास्त बोलत आहेत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या मुद्द्यांवर जास्त बोलत आहेत. त्याचा मतदारांवर काय परिणाम होईल असं? अजिबात होणार नाही. कारण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असलेल्या गोष्टी त्यांनी स्थगित केली. आता तुम्ही सांगितलं मगच कुठे कसं आम्ही ते वारसा करायचा मुद्दा आहे. हा याची संस्थेने कुणाच्या मनात हे सगळं मोदी साहेबांच्या कृषीत डोक्याचं आहे आणि ते त्या समाजाचं वाचेल एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानत होतो, मात्र असं आता तर तशी परिस्थिती राहिलेली नाही असं अजित पवार म्हणाले. देव बदलला आहे अजित पवारांनी? बारामती ताई का दादा? ताई का दादा? प्रश्न निरंतर कोण देतोय? दादा वहिनी की ताई असं? कालच्या सभेत साहेब आपण बोलल्याप्रमाणे संधी आली आहे महाराष्ट्राला हिसका दाखवायची. कालच्या सभेत आपण वक्तव्य केलं होतं, महाराष्ट्राला हिसका दाखवायची संधी आली की सोडणार? प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने भाजपने महाराष्ट्रात काँग्रेससाठी अनेक राजकीयता त्यांच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं जर खर्च करून न्या. आता जर खर्च करून मिळालं हे काही करतो. राजकीय संघटना तुम्ही असं वेगळी असतील, कार्यक्रम वेगळे असतील, त्याच्यात तुमची भूमिका मांडा. पण आम्ही म्हणतो लोकांना वळण काढणं करून काही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करून अपेक्षा सोडून देऊ. ठीक आहे, सुसंग शिवसंग राजकारण्याचं नावात आज ते काम करतात, त्या रस्ते जातात, त्यावर